चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये वंचितची भूमिका महत्त्वाची होती. वंचितचे 2 उमेदवार अनुपस्थित होते. त्याच्यामुळे कुठेतरी भाजपची सत्ता स्थापना झाली आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी शहर अध्यक्ष आहे, ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आपल्यावरती निलंबनाची कारवाई पक्षाने का बरं केली आहे? पक्षाने निलंबनाची कारवाई केली त्याबाबतीत अद्याप काही खुलासा झालेला नाही आहे. पण पक्षाने जे जे आदेश मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही संपर्कामध्ये जे जे घडत होतो ते सर्व सांगत होतो. पक्षाने जे बी आदेश आम्हाला दिले ते आम्ही फॉलो करून ते करत गेलो होतो. आणि सोबतच शेवटच्या दिवशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्यासाठी सांगितलं. त्या हिशोबाने आम्ही दोन्ही सोबत जे माजी जिल्हा अध्यक्ष जयदीप खोब्रागडे जे होते त्यांच्याशी संपर्क साधून साहेबाचा आदेश आम्ही त्यांना सांगितला. सोबतच कुशल मेश्राम यांनी सुद्धा संपर्क साधून दोन्ही नगरसेवकांसोबत बोलणी करून काँग्रेसच्या बाजूने मतदान करा ही भूमिका त्यांना दिलेली होती. आणि आम्ही जे नगरसेवक जिथे होते आम्ही तिथपर्यंत पोहोचताच तिथे ते दिसले म्हणजे भेटले नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी मोबाईल बंद करून टाकला. पण कुठेतरी आपण उभाटासोबत होतो. उभाटाने वेळेवर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली होती. ही माहिती तुम्हाला देण्यात आली होती का उभाटाकडून? नाही, या गोष्टीच्या आमच्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना उद्धव ठाकरे हे जाणार या गोष्टीबाबत आमच्याशी कोणाच्याशी बोलणे झालेले नाही. आमच्या पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकारी किंवा माझ्यासोबत कोणाहीसोबत बोलणे झालेले नाही. परंतु ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी तुमचे दोन्ही उमेदवार गायब होते. हे कुठं गेलते? काय झालं? त्यांचे किडनॅप केलं का? काय झालं? नाही, सकाळपर्यंत दोन्ही नगरसेवक हे आमच्या म्हणजे सोबतच असल्यासारखे होते. सकाळी 9 वाजता ज्यांना मतदान करायसाठी आम्ही सांगितलं काँग्रेसच्या बाजूनं आणि आम्ही मग महानगरपालिकेकडे निघालो. सोबतच त्यानंतर 10 वाजताच्या घडामोडीमध्ये हे सगळं चित्र बदलताना दिसलं. तेव्हा आम्ही सोबत जे जयदीप खोब्रागडे होते त्यांना आम्ही सांगितलं की साहेबाचा आदेश आहे, तुम्ही दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसच्या बाजूने मतदान करण्यासाठी घेऊन यावं. आणि सोबतच आमच्या पक्षाचे राज्य कार्यकारी सदस्य कुशल मेश्राम हे सुद्धा त्या दोन्ही नगरसेवकाशी थेट बोलून त्यांना नाही का मतदान करण्यासाठी काँग्रेसकडून मतदान करण्यासाठी या म्हणून सांगितलं. मग आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये होतो तर त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ते कुठे गेले ते आम्हाला कळलंच नाही. म्हणजे एक प्रकारे किडनॅप झाला होता त्यांच्या. आता ते मी नाही सांगू शकत, पण दोन्ही मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे आमच्यासोबत त्यांचा संपर्क झाला नाही. आणि सोबतच मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे आमदार किशोर जोरगेवारनी वंचितच्या काही लोकांशी बोलणं झालं की आम्ही त्यांच्याशी थेट काही बार्गेनिंग केली. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराशी कुठेही काही बोलणं झालेलं नसून त्यांनी जे आरोप केले आहे ते खोटे आरोप आहेत बा. आमच्या भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबंध नाही बा. ते आरोप त्यांनी फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी देत असतील आणि हे खरं तर आमदार हे खोटे बोलत आहेत असं आम्हाला वाटतं. कुठेतरी मुंबईमध्ये संदीप देशपांडे त्यांनी म्हटलं होतं की 1-1 कोटीची ऑफर दिली होती. पैशात मोठ्या प्रमाणात देण्यात आला. नाही, त्या बाबतीत आम्हाला काय मिळालं, त्या बाबतीत आमच्याशी कोणाशी बोलणं नाही. आम्ही फक्त उभाटाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. नंतर ते काँग्रेसशी त्यांचं नाही जमल्यामुळे आम्ही आमची भूमिका आमच्या नगरसेवकांना काँग्रेसकडून मतदान करण्याची सांगितली. काँग्रेसचे कोणते नेते तुम्हाला संपर्कात होते? वडेट्टीवार साहेबांशी आम्ही भेटायला गेलो होतो. वडेट्टीवार साहेबांना आम्ही आमची भूमिका सांगितली पक्षातर्फे की आम्हाला 2 सभापतीपद आणि नाही का 1 कॉपमध्ये नाही का हे आमची इच्छा म्हणून आम्ही सांगितलं त्यांना. स्टँडिंगमध्ये 2 सदस्यांना सदस्यपद. तर आपण यांची भूमिका बघितली. 1-2 मतांनी कुठेतरी काँग्रेसला हे नुकसान झालं आणि भाजपला फायदा झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. निलेश दहाड, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.